18. प्रायोजक कॉटन किंग, इंडियाज लीडिंग मेन्सवेअर ब्रँड इन 100% कॉटन। खडकवासला धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्याच्या विसर्गात वाढ। खडकवासल्यातून 40,000 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पुण्यात पावसाचा हाहाकार। पूरस्थितीमुळे शहराला नदीचं स्वरूप। शेकडो संसार रस्त्यावर। प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू। रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने पुण्याला झोडपलं। अनेक सोसायटी आणि वस्त्यांमध्ये शिरलं पुराचं पाणी। पूरस्थितीची धक्कादायक दृश्य। न्यूज 18 लोकमतवर। पिंपरी चिंचवडच्या अनेक भागांमध्ये शिरलं पुराचं पाणी। अनेक इमारतींचे तळमजले गेले पाण्याखाली। पार्किंग लॉटमध्ये पाणी शिरल्यानं वाहनं पाण्याखाली। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुण्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा। नागरिकांशी संवाद साधत मदत आणि बचाव कार्याचा घेतला आढावा। विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यापेक्षा जनतेची कशी मदत करता येईल हे पाहणं महत्त्वाचं। पुण्यातील पुरावरून सुप्रिया सुळेंनी केलेल्या आरोपावर अजित पवारांनी दिलं उत्तर। रायगडमधील पेण आणि रोह्यात मुसळधार पावसाने रस्ते झाले जलमय। महामार्गावर कमरेपर्यंत पाणी। वाहतुकीला फटका। जनजीवन विस्कळीत। मुंबईसह ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा। पुढील 24 तासात हवामान विभागाचा अंदाज। नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। कोयना धरण परिसराला मुसळधार पावसाने झोडपलं। धरणात 77% पाणीसाठा। धरणातून 85,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग। वसई विरारमध्ये पावसाचा जोर कायम। सखल भागातील रस्ते पाण्याखाली। अनेकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी। मुंबईकरांवरचं पाणी कपातीचं संकट टळलं। मुसळधार पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणारी 4 धरणं ओव्हरफ्लो। सोमवारपासून 10% पाणी कपात। विधानसभेत 225 ते 250 जागा लढवणार। येत्या विधानसभेत काहीही करून मनसे सत्तेत येणार म्हणजे येणारच। युती आघाडीच्या भ्रमात राहू नका, राज ठाकरेंचा निर्धार। आणि अंधेरी MIDC मधल्या आर्या गोल्ड कंपनीची जाहिरात वादात। मराठी माणसाला नोकरी नसल्याचा उल्लेख। मनसेच्या दणक्यानंतर कंपनी मालकानं मागितली माफी।